सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. हा विश्वाचा आरंभ, काळाचा प्रवाह आणि धर्माची अमर ज्योत, वेदांच्या गूढ ज्ञानाला शब्दरूप देत मानव जातीला जीवनाचा मार्ग दाखवणारे हे ग्रंथ म्हणजे केवळ कथा नाहीत. हे आहेत सनातन सत्याचे आधारस्तंभ, 18 महापुराण, ज्या पुराणातून धर्म उभा राहतो, भक्ती जागृत होते आणि मानवाला कर्म आणि मोक्षाचा मार्ग सापडतो. राजांचे इतिहास, ऋषींचे तप, देवांचे अवतार आणि जीवन जगण्याची शाश्वत शिकवण, या सर्वांचा दिव्य संगम म्हणजेच पुराणे. आज आपण जाणून घेणार आहोत 18 पुराणाचे अद्भुत महत्त्व, त्यामागील अध्यात्म, संस्कृती आणि आपल्या जीवनातील त्यांची अनमोल भूमिका. आणि हे 18 पुराण कोणते? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही धार्मिक माहिती ही आहे आपली ओळख, आपली परंपरा, आपली संस्कृती. हा केवळ काळाचा इतिहास नाही, हा आहे धर्माचा श्वास, संस्कृतीची ओळख आणि मानवतेचा आधार. वेदांचे गूढ ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावे म्हणून ऋषी वेदव्यासांनी ज्या ग्रंथाची रचना केली ते ग्रंथ म्हणजेच 18 पुराणे, 18 महापुराणे. पुराण म्हणजे काय? पुराणवम भवती इति पुराणम, म्हणजेच जे जुने असूनही सदैव नवे वाटते ते म्हणजे पुराण. पुराणे फक्त कथा तर आहेतच आहेत धार्मिक, त्यासोबतच ती आहेत जीवन जगण्याची शाश्वत शिकवण. आता 18 महापुराण कोणते कोणते आहेत ते आपण बघूयात. 18 महापुराणाची नावे मी इथं सांगितलेली आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण. ही 18 महापुराणे आहेत आपल्या धर्मग्रंथामध्ये. वेदव्यास ऋषींनी हे लिहिलेली आहेत. 18 महापुराणाची संकल्पना, या पुराणामध्ये 5 विषय मुख्य सांगितलेले आहेत. सृष्टीची निर्मिती, प्रलय, देव ऋषी राजांचे वंश, अवतार कथा, देवांच्या अवतार कथा इथे सांगितलेल्या आहेत. धर्म व कर्माचे नियम सांगितलेले आहेत. हे सर्व जे कथा, हे पुराणे जे आहेत 18 पुराणे सर्व मिळून सनातन धर्माचा मजबूत पाया तयार करतात. भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितलेले आहे. भागवत पुराणामधून श्रीकृष्णाची भक्ती, प्रेम, लीला, शिव व लिंग पुराणातून वैराग्य, तप, ध्यान याचं होतं. मार्कंडेय पुराणातून काय आपल्याला ज्ञान मिळतं की आदिशक्तीचे रूप, देवी महात्म्य. पुराणे सांगतात देव दूर नाहीत, ते आपल्या भक्तीमध्ये आहेत. संस्कार आणि समाज जीवनाचं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे 16 संस्कार, गृहस्थ धर्म, नारी सन्मान, राजधर्म, दानाचे महत्त्व, हे सर्व पुराणामध्ये सविस्तर सांगितलेले आहे. गरुड पुराणाचे विशेष महत्त्व म्हणजे काय? गरुड पुराण सांगतं मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, कर्माचं फळ, मोक्षाचा मार्ग. हे पुराण आपल्याला सत्कर्माची आठवण करून देतं. अजून एक मला सांगायचं वाटतं, गरुड पुराण जे ऐकतो किंवा जे त्याचं महत्त्व ऐकतो किंवा श्रवण करतो त्याला मृत्यूचं भय राहत नाही, असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. इतिहास आणि विज्ञानाचा संगम, पुराणामध्ये खगोलशास्त्र, भूगोल, वैदिक, आयुर्वेद याचेही उल्लेख सापडतात. म्हणजेच पुराणे हे धर्म प्लस विज्ञान प्लस जीवन याचा संगम आहेत. म्हणजे धर्म, विज्ञान, जीवन यांचा संगम आहे. आजच्या काळात पुराणाचं महत्त्व काय आहे ते आपण थोडक्यात बघूयात. आज माणूस तणावात आहे, दिशाहीन झालेला आहे. पुराणे सांगतात सत्याने वागा, कर्तव्य करा, अहंकार सोडा, भक्ती आणि कर्म याचा समतोल ठेवा. पुराणे म्हणजे काय? ग्रंथ तर आहेत त्यासोबत जीवनाचा आरसा आहेत. जो पुराण समजतो तो संस्कृती जपतो आणि जो संस्कृती जपतो तोच खरा समृद्ध होतो. संस्कृती ही पुस्तकात बंद नसते, ती जिवंत असते, ती श्वासात असते आणि ती टिकते फक्त जपली गेली तर. आज आपण ऐकलेली ही माहिती हे फक्त शब्द नव्हते,
तो होता आपल्या पूर्वजांचा आवाज, आपल्या ऋषीमुनींचा संदेश आणि आपल्या सनातन धर्माची हाक. हा व्हिडिओ आई वडिलापर्यंत, आजोबा आजीपर्यंत, मुलापर्यंत, प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवा. शेअर करा, सबस्क्राईब करून, कारण संस्कृती एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून जपायची असते. आपली संस्कृती टिकवायची असेल तर तिला ओळखणे गरजेचे आहे आणि ही ओळख जपण्यासाठीच माझा हा छोटासा प्रयत्न. लक्षात ठेवा, आपण जर संस्कृती जपली तर संस्कृती आपल्याला ओळख देईल. हिंदू धर्मातील 18 महापुराणे ही आपल्या सनातन संस्कृतीची आत्मा मानली जातात. वेदांचा गूढ अर्थ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावा म्हणून ऋषी वेदव्यासांनी ही पुराणाची रचना केली. हे सगळे पुराण संस्कृतमध्ये आहेत. 18 पुराणाचे एकूण महत्त्व काय असतं म्हणजे थोडक्यात मी ते सांगितलेलं आहे एका वाक्यामध्ये. धर्माचं संरक्षण, सत्य, अहिंसा, दया, कर्तव्य याची शिकवण, भक्ती मार्गाचा प्रसार, विष्णू, शिव, देवी यांची महती, इतिहास, परंपरा, राजवंश, ऋषी अवतारांची कथा, जीवन मार्गदर्शन, गृहस्थ समाज, संस्कार याचे नियम आणि मोक्ष मार्ग, कर्म, भक्ती व ज्ञान याचा समन्वय सांगितलेला आहे. आपली संस्कृती जर आपल्याला टिकवायचं असेल तर ते आपल्याला जपली पाहिजेत. म्हणूनच लक्षात ठेवा की आपण जर संस्कृती जपली तरच संस्कृती आपल्याला ओळख देईल. जय परंपरा, जय संस्कृती, जय भारत.